नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी अशोक मामांना रिक्वेस्ट करते की बाबा प्लीज माझ्यासोबत तुम्ही आता दुबईला चला. तर अशोक मामा लगेच हो म्हणतात. असं म्हटल्यावरती पल्लवीला फार आनंद होतो आणि ती 2 मिनिटं अशोक मामाकडे पाहतच राहते. तर अशोक मामा म्हणतात, अगं खरंच मी येतोय दुबईला, तुला काय आता स्टॅम्प पेपरवरती लिहून देऊ? तर पल्लवी म्हणते, नाही बाबा तसं नाही, चला मग आता आपण तुमची बॅग पॅक करायला घेऊ. तर अशोक मामा म्हणतात, अगं लगेच कुठे, छे लगेच काही मी येणार नाही. तर पल्लवी म्हणते, अहो काय बाबा लगेच म्हणजे कधी, नंतर जायचं ते आपण आत्ताच जाऊ, 1-2 दिवसात निघूयात ना. तसे नाही तरी तुमच्या वाचून इथे कोणाचं काय अडतंय सांगा तुम्ही. तर अशोक मामा म्हणतात, अगं आत्ताच गव्हाचं पीठ दळून आणलंय, आता मी महिनाभर इथे नसेल तर ते खराब होईल ना, त्याच्यामुळे सांगतोय की आता नको, मी सांगेल त्यावेळेस निघूयात. तर पल्लवी म्हणते की बाबा मला चांगलंच माहितीये तुम्ही दुबईला यायचं मुद्दामून टाळतायत, तिकडे भैरवी आहे म्हणून ना. अहो ती 4 दिवसांनी जाणार आहे लंडनला. तर अशोक मामा म्हणतात, तिचा काय संबंध, ती तुझी बहीण आहे, या पलीकडे माझा तिच्यासोबत काही संबंध नाही. तर पल्लवी म्हणते, मग काय हरकत आहे निघायला, आपण जाऊया 2 दिवसात. तर अशोक मामा म्हणतात, नाही आपण लगेच नाही निघायचं, आता थोडे दिवस थांबूयात मग जाऊयात. तर पल्लवी म्हणते, मग तुम्ही मला तारीख सांगून ठेवा, मी त्या तारखेचं बुकिंग करून ठेवते आत्ताच. तर अशोक मामा म्हणतात, नाही हा, एवढ्या महागाची तिकीट तू आत्ताच बुकिंग करून नाही ठेवायची, मी सांगेल का तुला. असं म्हणत अशोक मामा तिथून निघून जातात. पुढे अशोक मामा हे बेडरूम मध्ये विचार करत बसलेले असतात. त्यावेळेस तिथे त्यांना वेणू आल्याचा भास होतो. वेणू म्हणते, अहो पोर एवढं म्हणते तर या की थोडे दिवस दुबईला जाऊन, काय हरकत आहे. तर अशोक मामा म्हणतात, आता तुला काय मी वेगळं सांगायचं का. वेणू म्हणते, हो वेगळंच सांगा, जे तुम्ही पल्लवीला सांगू शकला नाहीत आता ते मला सांगा, का तुम्ही जात नाही दुबईला. तर अशोक मामा म्हणतात, तुला खरं सांगू का बेनू, मला ना भीती वाटते लहान मुलांची, त्यांच्यासोबत बोलण्याची. काय बोलावं त्यांच्यासोबत मला काही कळत नाही. एक तर त्या नातवंडांना मी आतापर्यंत कधी भेटलेलो नाही, आम्ही फक्त फोनवरच बोललेलो आहेत. सगळेजण मला बोलतात की मी खूप खडूस आहे, मी खूप फेकखोरपणाने वागतो, मी खूप शिस्तबद्ध वागतो. ते त्यांना आवडेल का नाही मला माहित नाही, सगळे माझ्यापासून दूर पळतात. आता नातवंड सुद्धा माझ्यापासून दूर पळतील अशी मला भीती आहे. त्याच्यामुळं मला तिकडे जावंसं वाटत नाही. उगाचच आपली जीवनशैली कशाला बदलायची. तर वेणू म्हणते, अहो मग बदला की स्वतःला थोडंसं. तर अशोक मामा म्हणतात की परफेक्ट असलेला बदलायची गरज नसते, आणि जिथे बदलायची गरज असते ते परफेक्ट नसतं. आणि मला आता अजिबात बदलायचं नाहीये, देव करो आणि तशी वेळ कधी नाही येऊ. पुढे दुसऱ्या दिवशी पल्लवी आणि अशोक मामा हे मॉर्निंग वॉकला निघतात. त्यावेळेस पल्लवी म्हणते, इथे ते चहाचं टपरीचं दुकान होतं ते कुठे गेलं. तर अशोक मामा म्हणतात, ए शांत बस, आपण वॉकला आलो ना का बाहेर गप्पा मारायला आलोय. वॉकला असताना गप्पा मारायच्या नाहीत, शांतपणे चालायचं असतं. तर पुढे पल्लवीला व्हिडिओ कॉल येतो तो अमितचा. तो आल्यावरती अशोक मामा डसकतात आणि म्हणतात, हे काय. तर पल्लवी म्हणते, अहो व्हिडिओ कॉल आला नाही, अमित बोलतोय. तर पुढे अमित म्हणतो, अगं काय पल्लवी, तू तिकडे गेली आणि तिकडचीच झाली, इकडे काही लक्ष आहे की नाही. तर पल्लवी म्हणते, अरे जरा मला शांतता मिळू दे ना, काय मुलांनी तिकडे गोंधळ घातलेला दिसतोय. तर अमित म्हणतो, का म्हणजे गोंधळ घातल्यावर तुझी आठवण येते असं म्हणायचे की काय तुला. तर पल्लवी म्हणते, नाही रे असंच विचारलं. पुढे ती म्हणते की बाबा सुद्धा आहेत, बोल ना बाबांसोबत. असं म्हणत ती अशोक मामाकडे फोन देते. अशोक मामा अमितला म्हणतात, काय मग दात-बीत घासलेत का नाही. तर अमित म्हणतो, हो हो घासलोय, आत्ताच आता नाश्ता करून बसलोय. पुढे अमित म्हणतो की बाबा तुमचं पल्लवी सोबत बोलणं झालं का. तर अशोक मामा म्हणतात, अच्छा म्हणजे ही मला दुबईला घेऊन जाण्याच्या मिशन वरती आलीये, तर मला वाटलं ही अशीच मला भेटायला आलीये. तेवढ्या तिथे संयमी येते आणि संयमी म्हणते की बाबा मम्माचा फोन एका दे, मला तिच्यासोबत बोलायचंय. असं म्हणत ती त्याच्याकडून फोन घेते. अशोक मामांना पाहून संयमी म्हणते की हॅलो बाबा. तर अशोक मामा म्हणतात, कशी आहेस बेटा. संयमी म्हणते की हो बाबा मी ठीक आहे, मम्माकडे फोन द्या ना, मला तिच्यासोबत बोलायचंय. पुढे अशोक मामा पल्लवीकडे फोन देतात. संयमी म्हणते, अगं मामा तू माझ्या सायन्सच्या नोट्स कुठे ठेवल्यात ते मला सापडत नाहीयेत. तर पल्लवी म्हणते, अगं तिथेच कपाटामध्ये ठेवले आहेत, किती पसारा घालून ठेवला होतास तो, त्याच्यामुळे मी ते आवरून तिथे ठेवलं आहे. तर संयमी तिकडून चिडूनच म्हणते, प्लीज मामा माझा इथून पुढे तू पसारा आवरत जाऊ नको, मला त्या पसाऱ्यामध्ये सगळं काही सापडतं, आता मला माझ्या नोट्स सापडत नाहीयेत. तर अशोक मामा पल्लवी फोन घेत म्हणतात, ए काय ग तुझा पसारा तुला आवरता येत नाही का, जरा टापटीप राहायला शिक आणि स्वतःच्या गोष्टी स्वतः आवरायला शिकत जा जरा. तेवढे तिथे भैरवी येते आणि ती म्हणते की काय ताईचा फोन एका दे. तर अशोक मामा तिकडून फोनवरती असतात, त्यांना पाहून भैरवीचा चेहरा थोडासा पडतो. तर अशोक मामा तिला विचारतात, कशी आहेस, बरी आहेस का. तर भैरवी म्हणते, हो बरी आहे, मला ताई सोबत बोलायचं होतं. तर अशोक मामा लगेच पल्लवीकडे फोन देतात. त्यानंतर पुढे विक्रांत गरत नावाचा व्यक्ती अशोक मामांना भेटायला येतो. तो दरवाजावरची बेल वाजवतो तर फुलराणी दरवाजा उघडते आणि ती म्हणते की काही नकोय आम्हाला पापड लोणची, जा तुम्ही. तर विक्रांत म्हणतो की अहो मी पापड लोणची विकायला नाही आलो, मला सरांना भेटायचं आहे.
फुलराणी म्हणते ते गणिताचे सर समोर इथे वेगळे राहतात. तर विक्रांत म्हणतो अहो मला माझगावकर सरांनाच भेटायचं आहे. असं म्हटल्यावरती फुलराणीला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते काय मामांना भेटायचंय? विक्रांत म्हणतो हो का? तर फुलराणी म्हणते नाही त्यांना कोणी भेटायला येत नाही ना म्हणून विचारलं. पण आता मामा घरात नाहीये, तुम्ही नाव सांगून जा. तर विक्रांत म्हणतो मी थांबलं तर चालेल का? फुलराणी म्हणते मग थांबा. तर विक्रांत म्हणतो आत येऊन थांबलं तर चालेल का? फुलराणी म्हणते नाही नाही मी घरात घेणार नाही, मामा आले तर उगाच माझ्यावरती चिडतील. आधी सोसायटीत चोरी झाली आहे आणि असं अनोळखीला घरात घेतल्यावरती ते माझं डोकंच खातील. तर विक्रांत म्हणतो की अहो आमची जुनी ओळख आहे, हवं तर मी फोन लावून देतो. तर फुलराणी म्हणते नाही नको, पण खरंच मामा तुम्हाला ओळखतात ना? तर विक्रांत म्हणतो हो ओळखतात. मग फुलराणी त्यांना म्हणते ठीक आहे मग या आतमध्ये. तर इकडे गार्डन मध्ये पल्लवी आणि अशोक मामा हे नारळ पाणी पित असतात. पल्लवी म्हणते की बाबा तुम्ही अजून पण भैरवीवरती रागावलेले आहात का? तर अशोक मामा म्हणतात कोण भैरवी? पल्लवी म्हणते अहो बाबा असं काय करताय, माझी बहीण भैरवी. तर अशोक मामा म्हणतात छे मी कशाला तिच्यावरती रागावू? तर पल्लवी म्हणते की नाही तुमचं जास्त बोलणं झालं नाही ना त्यामुळं विचारलं. तर अशोक मामा म्हणतात बोललो की मी तिच्यासोबत, कशी आहेस? तीच माझ्यासोबत बोलली नाही. तेवढ्या तिथे ईश्वर येतात. त्यांना पाहून पल्लवी म्हणते अरे वा ईश्वर काका तुम्ही इथे. तर अशोक मामा मात्र तोंड वाकडं करतात. पल्लवी म्हणते की काका थांबा तुमच्यासाठी पण शहाळा घेऊन येते. तर ईश्वर म्हणतात नाही नको शहाळं मला, तुम्ही काय इथे मॉर्निंग वॉकला आलात का? तर अशोक मामा खुडसपणे म्हणतात की नाही इथे झाडून काढायला आलोय. पुढे ईश्वर म्हणतात अगं तुला सांगायचंच राहिलं, काल किशोर कुमार यांच्या स्मरणार्थ काल गाण्यांचा कार्यक्रम होता. तर पल्लवी म्हणते हो का? ईश्वर म्हणतात आणि आज सतार वाजवायचा कार्यक्रम आहेस, बोल येतेस का तू? तर पल्लवी म्हणते मी छे छे मी कशाला, बाबा येतील ना. तर ईश्वर म्हणतात बघ बर का यायचं असेल तर माझ्याकडे 2 तिकीट आहेत. तर पल्लवी म्हणते बाबा तुम्ही जा का? तर लगेच अशोक मामा म्हणतात छे छे मी चाललोय घरी. तर पल्लवी म्हणते अहो बाबा आता नाही संध्याकाळी जायचं आहे, रात्रीचा कार्यक्रम आहे. तर अशोक मामा मात्र काही न ऐकता पुढे निघून जातात. पुढे ईश्वर पल्लवीला सांगतात की गैरसमज झालाय त्याचा. खूप मी प्रयत्न करतोय गैरसमज दूर करायचा, पण काही केल्या तो गैरसमज दूर होत नाहीये. त्यानंतर पुढे पल्लवी अशोक मामांना समजावून सांगत असते की बाबा प्लीज ईश्वर काकांशी बोला, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. अशोक मामा म्हणतात नाही मला काहीच बोलायचं पण नाहीये आणि काही ऐकायचं पण नाहीये. तर पल्लवी म्हणते बाबा एकदा ऐकून तरी घ्या, अहो हा सगळा गैरसमज झालेला आहे, आता द्या सगळ्या झालेल्या गोष्टी सोडून. तर अशोक मामा म्हणतात सोडूनच दिले, सगळं सोडून दिलंय, मला त्याच्यासोबत बोलायचं पण नाहीये, मी त्याला सोडून पण दिलेलं आहे. असं म्हणत ते पुढे येतात त्यावेळेस त्यांना समोर लावलेली बाईक पाहतात आणि ते म्हणतात आता ही बाईक अशी मध्येच कुणी लावलेली आहे? पल्लवी म्हणते अहो काय एवढं त्या बाईकचं? तर अशोक मामा म्हणतात नाही आता तूच बघ ना कशी मध्येच लावली बाईक, आता येणाऱ्या जाणाऱ्यांनी कसं जायचं, त्यांची गैरसोय नाही होत का? हे बाईक लावणाऱ्याने विचार करायला नको का? अशीच मध्येच बाईक लावली आणि गेला कुठे निघून. तर पल्लवी म्हणते जाऊ द्या ना. पुढे अशोक मामा म्हणतात केसाची पिन दे आणि ती पिन घेऊन ते त्या टायरची हवा घालवतात. अशोक मामा म्हणतात बघ आता जेव्हा याला मेकॅनिकने ही बाईक अशी ढकलत ढकलत न्यावी लागेल ना त्यावेळेस त्याला नियमांचं महत्व कळेल, असं म्हणत मामा पुढे निघून येतात. तर इकडे घरामध्ये विक्रांत हा अशोक मामांची वाट पाहत थांबलेला असतो. तिथे फुलराणी येते आणि ती म्हणते चला माझं काम झालेलं आहे. विक्रांत म्हणतो ठीक आहे. फुलराणी म्हणते ठीक आहे काय, चला बाहेर थांबा तुम्ही, आता माझं काम झालेलं आहे, अजून काही मामा आले नाहीत, मामा येतील त्यावेळेस घरात या. तर विक्रांत म्हणतो अहो पण मी थांबतो ना घरात. त्यावेळेस तिथे अशोक मामा येतात. अशोक मामा विक्रांतला पाहून फार खुश होतात आणि म्हणतात अरे वा विक्रांत तू इथे, अगं फुलराणी याला चहा वगैरे काही विचारलं का नाही? तर विक्रांत म्हणतो नाही मीच म्हटलो नाही म्हणून. तर अशोक मामा म्हणतात काय मग तू अचानक इथे कसा आला? तर विक्रांत म्हणतो हे घ्या पेढे, माझं प्रमोशन झालंय त्यासाठीच मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. असं म्हटल्यावरती अशोक मामांना फार आनंद होतो. ते म्हणतात की असंच नाव मोठं कर, तुझ्या आई वडिलांना तुझा फार अभिमान वाटेल. तर विक्रांत म्हणतो अहो तुम्हीच माझे आई वडील आहात की, तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आलेलो आहे. पुढे अशोक मामा पल्लवीला त्याची ओळख करून देतात की हा विक्रांत. तर पल्लवी म्हणते हाय हॅलो पण याआधी मी तुला इथे कधी पाहिलं नाही. विक्रांत म्हणतो सर जिथे बीएमसी मध्ये कामाला होते ना तिथे मी त्यांचा पिऊन होतो. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू फक्त पिऊन राहू नकोस, अभ्यास कर आणि मोठा हो. त्यांनीच माझ्या शिक्षणासाठी पैसे दिले आणि त्यांनाच वाटलं की मी हुशार आहे. तर अशोक मामा म्हणतात की मला वाटलं नाही, मला माहित होतं की तू हुशार आहे, तुझ्यामध्ये काम करण्याची जिद्द आहे, मला माणसं ओळखतात, मला माणसाची पारख आहे. तर पुढे विक्रांत म्हणतो की आज तुमच्याचमुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे, आज मी ग्रेड 2 ऑफिसर झालो आहे. तर अशोक मामा म्हणतात की या सोसायटीमधील वाण मुलांनी तुझा आदर्श घ्यायला हवा. त्यानंतर इकडे सातपुते हे घरातून बाहेर येतात. ते पाहतात की आपल्या दरवाजात कोणीतरी बूट काढलेले आहेत. ते बरोबर ओळखतात की माजगावकर यांच्याकडे नक्कीच कोणीतरी आलं आहे आणि त्यांनी चुकून आपल्याकडे बूट काढलेले आहेत. सातपुते म्हणतच म्हणतात की
परवाच्या दिवशी माझ्या क्लासमधील मुलांनी यांच्या दारात चपला काढल्या, तर त्या माजगावकरांनी सरळ त्या चपला फेकून दिल्यात. आता ह्यांच्याच लोकांनी आमच्या दारात चपला काढल्यात, आता काय म्हणायचं? थांबा बघतोच त्याच्याकडे, असं म्हणत ते बूट घेतात आणि अशोक मामाच्या तडक घरात जातात आणि मोठमोठ्याने ओरडतात की हा बूट कोणाचा? तर विक्रांत पुढे येतो आणि तो म्हणतो माझा बूट आहे का? काय झालं? सातपुते म्हणतात की आमच्या दारात काढायचं काय कारण? तर फुलराणी म्हणते अहो चुकून काढले असतील बूट, एवढं काय त्यात? तर सातपुते म्हणतात चुकून काढले असतील आणि एवढं काय त्यात? अहो परवाच्या दिवशी माझ्या क्लासमधील मुलांनी यांच्या दरवाजात चपला काढल्या, तर या माजगावकरांनी त्या चपला फेकून दिल्यात. बोला आता माजगावकर, तुमच्याकडे आलेले लोक बेशिस्त असतात ते तुम्हाला चालतं, आम्ही मात्र शिस्तीत राहायचं. तर अशोक मामा म्हणतात की सातपुते तो बूट घेऊन जा. विक्रांत म्हणतो अहो सर पण मला ऑफिसला जायचंय. अशोक मामा म्हणतात मग अनवाणी जा. विक्रांत म्हणतो अहो सर पण मी आता ग्रेड 2 ऑफिसर झालेलो आहे. अशोक मामा म्हणतात मग अजून सुद्धा तुला शिस्त लागलेली नाहीये. सातपुते तुला सांगितलं ना की हा बूट घेऊन जा. पल्लवी म्हणते अहो बाबा पण. अशोक मामा म्हणतात की शिस्त म्हणजे शिस्त आणि चूक केलेल्यावरती शिक्षा ही व्हायलाच हवी. सातपुते सांगितलं ना बूट घेऊन जा. तर सातपुते म्हणतात अहो काय बोलताय माझं लवकर, या बुटाचं घेऊन मी तरी काय करणार, हा बूट माझ्या पायाचा सुद्धा नाही. मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की माणसं ही चुकतात म्हणून काही लगेच टोक गाठायचं नसतं. असं म्हणत सातपुते तो बूट आपटतात आणि तिथून निघून जातात. त्यानंतर विक्रांत हा अशोक मामांची माफी मागतो. अशोक मामा म्हणतात की पल्लवी याच्या हातावरती साखर दे. पल्लवी म्हणते की हो बाबा, असं म्हणत ते आतमध्ये साखर आणायला जाते. तेवढ्यात ते वॉचमन येतो आणि तो गाडीचा नंबर सांगत म्हणतो की वो रेड कलर की बाइक आपकी है क्या साहब, वो बीच में लगाई है, वो आपके सरने मुझे बहुत डांटा है, उनकी बाईक नाही निकल रही. असं म्हटल्यावरती विक्रांत म्हणतो हो हो माझीच बाईक आहे. तर अशोक मामा त्याच्यावर चिडूनच म्हणतात अरे एका दिवसात तू किती चुका करणार आहेस? तर विक्रांत म्हणतो हो हो सॉरी चुकलं, मी येतो. असं म्हणत तो बुटं उचलायला लागतो. तेवढ्यात पल्लवी म्हणते की बाबा जरा हळू बोला, तुम्हाला आठवतंय ना तुम्ही त्याच्या बाईकची हवा काढली आहे. ते विक्रांत ऐकतो आणि तो म्हणतो काय म्हणालात? तर पल्लवी म्हणते काही नाही. तर विक्रांत तिथून पळतो. तर पल्लवी आणि फुलराणी मात्र जाम हसतात आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.